नमस्कार, माझे नाव अक्षय मास्पत्री. नमस्कार, माझे नाव रक्षिता सुंगनपल्ले. नमस्कार, माझे नाव वैष्णवी घंटे. नमस्कार, माझे नाव संजना मास्पत्री. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे स्मार्ट बेबी क्रॅडल. हा प्रोजेक्ट मी खास करून वर्किंग वुमेनसाठी बनवला आहे. आधुनिक काळाच्या आईंना बाळाला सांभाळण्यासाठी वेगळा वेळ मिळत नाही, म्हणून मी आणि माझी टीमने मिळून स्मार्ट बेबी क्रॅडल हा प्रोजेक्ट बनवले आहे. हा पाळणा बनवण्यासाठी आम्ही फोमशीटचा वापर केला आहे आणि यात झोळीसारखा भाग बनवला आहे आणि फ्लॅट सरफेस पण बनवलं आहे. कारण प्राचीन काळातील आई झोळी बनवून बाळाला झोळीत झोपवत असे आणि त्यात झोपल्यावर बाळाला सिक्युअर फील होत असे. बाळाला बसवण्यासाठी व खेळवण्यासाठी फ्लॅट सरफेसचा वापर केला जातो. उन्हाळ्यात बाळाला उष्णतेचा त्रास होऊ नये व हवा खेळती राहावं यासाठी फ्लॅट सरफेसचा वापर केला जातो. आणि बाळाला मच्छरांचा त्रास होऊ नये नाही म्हणून आम्ही पाळण्याला नेट देखील बसवला आहोत. आम्ही या पाळणा बनवण्यासाठी वापरलेला साहित्य फोमशीट, पाईप, सिल्वर पेपर, चिकटपट्टी, मोटर, बॅटरी, वायर इत्यादी साहित्य वापरलेलं आहे. जेव्हा आपल्याला झोळीचा वापर करायचा असतो तेव्हा हा फ्लॅट सरफेस अशा पद्धतीने काढला जातो. आम्ही जे फ्लॅट सरफेस बनवला आहे ते काढता व ठेवता देखील येते. जेव्हा आपल्याला झोळीचा वापर करायचा असतो तेव्हा आपण हा फ्लॅट सरफेस काढू शकतो. आता आपण फ्लॅट सरफेस काढून पाहूया. हा फ्लॅट सरफेस जोळी आम्ही आमच्या पाळण्यात भविष्यात प्रोग्रामिंगद्वारे पाळण्याला ऑपरेट करणार आहे. जसे की ते पाळणा बाळाच्या हालचालीवरून काम करतो. म्हणजे जेव्हा बाळ रडत असतो तो पाळणा ऑटोमॅटिक हलते व खेळणी फिरते. आणि जेव्हा बाळ रात्रीच्या वेळेस खेळत असतो तेव्हा त्या पाळण्यात ऑटोमॅटिक लाईट चालू होते व बाळाला झोपू घालण्यासाठी तो पाळणा हळू गतीने हलतो. आम्ही या पाळण्यात चाकं बसवणार आहोत. म्हणजे जेव्हा आईला त्या बाळ झोपलेल्या ठिकाणी काम असेल तर ते पाळणा बाळाला न हलवता आई सरकवून तिचे काम पूर्ण करू शकेल. आणि या पाळण्यामध्ये आम्ही असा आहे आमचा प्रोजेक्ट.